ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर नाशिकपासून खूप जवळ आपल्याला दिसून येतं आणि तिथे कुंभमेळाही भरतो. तिथे लोक आपलं पाप धुण्यासाठी येत असतात. तर नाशिकमध्ये आलेलो आहोत तर तिथे जाणं तर मस्ट आहे. शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. तर मी आज आहे पावनभूमी देवभूमी नाशिकमध्ये आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात फेमस त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपल्याला नाशिकच्या जवळ दिसतं. तर आपण आता जाऊया तिथे पहिले आणि मग घेऊयात तिथलं दर्शन आणि त्यानंतर थोडंसं नाशिक फिरूया आणि पुन्हा घरी जाऊया. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि महादेवाचं स्मरण करत आम्ही अवघ्या अर्ध्या तासात येऊन पोहोचलो ते त्र्यंबकेश्वर येथे. पोहोचलेलो आहोत आपण. माझ्या मागे मंदिर दिसत असेल. आतमध्ये शूट अलाउड नाही आहे त्याच्यामुळे बाहेरून मंदिर बघून घ्यायचं आपण. येताना आपल्याला स्टार्टिंगला पार्किंग लागते. 50 रुपये ते घेतात एंट्री चार्जेस आणि पार्किंग. पण ती पार्किंग बाहेर करायची त्याचे चार्जेस असतात. जर आपण कोणाची प्रायव्हेट पार्किंग घेतली तर त्याचे चार्जेस अजून जास्त वाढतात. तर आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरापर्यंत. जाऊयात आतमध्ये आणि घेऊयात दर्शन. आपण मंदिराकडे जसजशी पुढे पावले टाकत जातो तसं आपल्याला दुकाने वाढत जातात. इथून पुढे गाड्यांना एंट्री नाही आहे. त्याच्यानंतर पण बाहेरच लावलेली आहे, ऑलरेडी पार्क केलेली आहे गाडी. याच्यानंतर आपल्याला इथे खूप सारे रुद्राक्ष, खूप साऱ्या माळा, बरेच काही आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढे गेल्यावर पण आपल्याला खूप म्हणजे खाण्याचीही प्लस आपल्याला फुले, परड्या असं बरंच काही आपल्याला बघायला मिळतं. इथून मी एक पाऱ्याचं शिवलिंगही घेतलेलं. तर हेही इथे आपल्याला मिळतं विथ सर्टिफिकेट. तर आलेलो आहोत आपण मेन दरवाजाजवळ. आता मी पटकन जाऊन एक फुलांची परडी घेते आणि त्यानंतर आम्ही पटकन जाऊन दर्शन करू. मंदिराच्या आवारात कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ आपण घेतलेला नाही आहे. पण दर्शन खूप छान झालं आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सकाळची आरतीही मिळालेली आहे. यानंतर आपण जाऊया डायरेक्ट पुढे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही मेन नाशिकमध्ये आलेलो आहोत. पंचवटीमध्ये 2 खूप फेमस टेम्पल्स आहेत. एक आहे कालाराम मंदिर आणि एक आहे सीता गुफा. तर पहिले आम्ही आलेलो आहोत कालाराम मंदिरला. तर आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि मग सीता गुफेकडे. तर खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे, खूप शांततेमध्ये. आणि हे आहे काळाराम मंदिर. इथे जे मंदिर आहे ते काळ्या दगडामध्ये बनलेलं आहे. इव्हन इथल्या ज्याही मूर्त्या आहेत त्या सर्व काळ्या दगडामधून बनलेल्या आहेत. त्याला काळाराम मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. तर आपण घेतला तर मंदिराचं दर्शन. आता जाऊया पुढे सीता गुफेकडे.
आलेलो आहोत आपण सीता गुफेमध्ये. आता बघू आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे की नाही आहे. सीता गुफा मी लहानपणी आलेली, मला आता एक्झॅक्ट नाही आठवत, पण अशी गुफा आहे, त्यातून आतमध्ये जावं लागतं तुम्हाला. ही इवलीशी गुफा जी आपल्याला दिसते, पण ह्या गुफेचं वैशिष्ट्य असं आहे की कितीही जाड माणूस असला तरी तो त्यातून आतमध्ये अगदी सहजतेने जाऊ शकतो. फक्त इथे बाहेर काही सूचना लावलेल्या आहेत, जसं की उच्च रक्तदाब किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा चक्कर येण्याच्या समस्या, असे काही आजार असतील तर त्यांनी आतमध्ये नाही जायचं. बट जर तुम्हाला मनामध्ये श्रद्धाभाव असेल तर तुम्ही ह्या गुफेतून नक्कीच जाऊन दर्शन घेऊन पुन्हा व्यवस्थित बाहेर रिटर्न येऊ शकता. जरी व्हिडिओ नीट आलेला नसेल तरी तुम्ही गुफा कशी आहे त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता किंवा अनुभव तुम्हाला येऊ शकतो की त्यातून जाताना कसं वाटतं आणि काय फील होतं. आलेलो आहोत आपण रविवार कारंजा येथे. इथे चांदीचा गणपती आहे, त्याचे आपण आता दर्शन घेऊया.
गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपण आपला आजचा ब्लॉग हा इथे संपवतो आहोत। मला माहिती आहे की आणखी खूप काही ठिकाणे आहेत जी आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर नाही केली आहेत, त्यासाठी आपण पुन्हा नाशिकला येऊ आणि पुन्हा सगळीकडे जाऊया।